बातमी सविस्तर पण महत्त्वाची बातमी पहिलेच संप पुकारणाऱ्या निवासी डॉक्टरांना मुंबई हायकोर्टानं फटकारलेला आहे। भीती वाटली तर नोकरी सोडा असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहे। संप न करण्याचा आदेश न पाळून कोर्टाचा अवमान करणाऱ्या आणि रुग्णांना वेठीस धरणाऱ्या डॉक्टरांची या ठिकाणी नावं रुग्णांसमोर सादर करा असे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत। तसंच डॉक्टर काम करण्यास तयार नसतील तर मार्ड यांना संघटनेतून बाहेर का काढत नाही असं सुद्धा या ठिकाणी सवाल उपस्थित केला जातोय। त्याचबरोबर सुरक्षेशिवाय कामावर न येणाऱ्या डॉक्टरांबाबत रुग्णालयाने निर्णय घ्यावा असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। दरम्यान या प्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। डॉक्टरांच्या संपावर महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय येतोय। हायकोर्टानं दखल घेत ताशेरे ओढले आहेत। आज सलग दुसरा दिवस आहे संपाचा आणि याची आता हायकोर्टानं दखल घेतली आहे। संप न करण्याचा आदेश न पाळून कोर्टाचा अवमान करणाऱ्या डॉक्टरांना या ठिकाणी हायकोर्टानं फटकारलेला आहे। त्याचबरोबर रुग्णांना वेठीस धरणाऱ्या डॉक्टरांची नावं रुग्णालयासमोर सादर करावी असे सुद्धा निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। काम न करण्यास तयार नसतील तर मार्ड त्या संघटनेतून हद्दपार का करत नाही अशी या ठिकाणी विचारणा केली आहे आणि एक महत्त्वाचा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। या प्रकरणी उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। संपाचा सलग दुसरा दिवस आहे। डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णालय त्याचबरोबर रुग्ण या ठिकाणी त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत। आणि आपल्याबरोबर हायकोर्टामधून रामनाथ दवणे तर सायन हॉस्पिटलमधून थेट सीमा दाते आहेत। रामनाथ, काय याविषयी अधिक माहिती आहे? हायकोर्टाने याची दखल घेतलेली आहे। रामनाथ, आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? नितीन, नक्कीच आपण पाहिलं की काल जे आहेत काल आणि आज अशा पद्धतीनं रामनाथ बोला। नितीन, नक्कीच आपण पाहिलं की कोर्टानं जे आहे ती सामूहिक रजेबद्दल मार्डला जे आहे हे फटकारलेलं आहे। कुठल्याही प्रकारे रुग्णांना वेठीस धरून जे आहे अशा पद्धतीनं संपावर जाऊ नये अशा पद्धतीचे ताशेरे जे आहेत हे या ठिकाणी हायकोर्टानं जे आहेत हे मार्डवरती ओढलेले आहेत। दरम्यान ज्या पद्धतीनं कामगार जे कारखान्यात असलेले कामगार ज्या पद्धतीनं संपावर जातात त्या पद्धतीनं संपावर अशा पद्धतीच्या डॉक्टरनी जाणं हे जे आहे हे कुठे ना कुठेतरी डॉक्टरी पेशाला जे आहेत न शोभणारं वर्तणूक आहे अशा पद्धतीचं जे आहे कोर्टानं सांगितलेलं आहे। ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की मार्डनं जे आहे आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी आणि त्या पद्धतीनं संप जो आहे हा मागे घ्यावा। संप आणि त्याच पद्धतीनं सामूहिक रजा या पद्धतीचं जे स्पष्टीकरण जे आहे हे या ठिकाणी कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न जो आहे हा मार्डनं केला। मात्र एकूणच मार्डची जी भूमिका होती याच्यावरती जोरदार ताशेरे जे आहेत हे कोर्टानं उगारलेले आहेत। मार्डच्या भूमिकेविरोधात जर अशा पद्धतीनं डॉक्टर जर वागत असतील तर मार्ड अशा डॉक्टरांना जे आहेत हे संघटनेतून बाहेर का करत नाही असा सवाल देखील या ठिकाणी हायकोर्टानं जो आहे हा उपस्थित केलेला आहे। दरम्यान उद्या जे आहेत सामूहिक रजेबाबत या ठिकाणी न्यायालयात सुनावणी होणार आहे। त्या दरम्यान जे मार्डला जे आहे ते ॲफिडेव्हिट आपलं सादर करायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेचा मुद्दा जो आहे सुरक्षित नसलेल्या डॉक्टर जर या पद्धतीनं सुरक्षेचा मुद्दा पुढे करून जे आहेत संपावर जाण्याची तयारी करत असतील तर अशा डॉक्टरांनी जे आहेत या ठिकाणी कुठे ना कुठेतरी राजीनामे द्यावे अशा पद्धतीचं वक्तव्य देखील या ठिकाणी जे आहे ते कोर्टानं केलेलं आहे। यामुळे मार्डला जे आहे आता आपली उद्या भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे कारण त्या पद्धतीचं ॲफिडेव्हिट जे आहे हे न्यायालयासमोर सादर करावं लागणार आहे। दरम्यान मार्डचे जे वकील होते यांच्या म्हणण्यानुसार जे आहेत उद्या सुरक्षेचा मुद्दा घेऊन जे आहेत आम्ही पुन्हा एकदा कोर्टासमोर जे आहेत न्यायालयासमोर जाणार आहोत आणि त्याच पद्धतीनं मार्ड संघटनेतून संबंधित डॉक्टर जे आहेत म्हणजे संपाची भूमिका जे आहेत कायम ठेवणारे डॉक्टर जे आहेत हे यांना मार्ड संघटनेतून बाहेर करायचं की नाही करायचं ही संघटनेची भूमिका आहे आणि संघटना आपली भूमिका ठेवेल आणि त्या पद्धतीचं ॲफिडेव्हिट जे आहे हे उद्या कोर्टासमोर सादर केलं जाईल असं मार्ड संघटनेचे जे वकील आहेत यांच्याकडून सांगताना पाहायला मिळालं। तर सुरक्षेच्या मुद्द्यावरती आपण अजूनही कायम आहोत आणि ही भूमिका जी आहे ती उद्या न्यायालयासमोर मांडली जाईल असं या ठिकाणी मार्डकडून सांगण्यात येत आहे। नक्कीच रामनाथ, आपण थेट जुळणार आहोत। सीमा दाते प्रतिनिधी आहेत सायन हॉस्पिटलमधून ते जुळत आहेत। सीमा, काय सांगशील याविषयी? याची दखल आता दुसरा दिवस आजचा संपाचा आणि याची दखल थेट हायकोर्टानं घेतली आहे। काय स्थिती आहे त्या ठिकाणी?
नक्कीच तिथून खरं तर हायकोर्टानं माड या संघटनेला फटकारलं असलं तरी अजूनही या संघटनेचा संप सुरू आहे। काल पूर्ण दिवस संप होता आणि आज सलग दुसऱ्या दिवशी हा संप पाहायला मिळतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णसेवेवरती याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो। कालही या संघटनेची महापौरांसोबत बैठक झाली होती, बैठक झाल्यानंतरही यांनी हा संप मागे घेतला नाही आणि आजही हायकोर्टामध्ये जेव्हा याचिका दाखल करण्यात आली त्यावेळी हायकोर्टाकडूनही यांना सुनावलं गेलं होतं की जर भीती वाटत असेल तर डॉक्टरी पेशा जो आहे तो सोडावा, सरळ राजीनामा द्यावा, अशा शब्दांमध्ये हायकोर्टाने यांना फटकारलेलं आहे। पण असं असतानाही अजूनही आपण पाहतोय की याचिकाची सुनावणी जरी झाली असली तरी आजही आणि आतापर्यंत हा संप जो आहे तो अजूनही पाहायला मिळतो आणि या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणात रुग्णसेवेवर होताना पाहायला मिळतो। कारण की मग केएम रुग्णालय असेल किंवा सायन रुग्णालय असेल आणि त्याचबरोबर नायर रुग्णालय असेल, या तिन्ही रुग्णालयामधले डॉक्टर जे आहेत ते संपावरती आहेत। या तिन्ही रुग्णालयामधल्या जे रुग्ण आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय। त्याचबरोबर राज्यभरामध्ये नक्कीच सीमा, धन्यवाद आणि रामनाथ तुझे सुद्धा धन्यवाद या ठिकाणी, आभार या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान या संदर्भात याचिकाकर्त्यांचा वकील दत्ता मानेंशी संवाद साधलाय प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। बेसिकली आम्ही आज कोर्टाला हे सांगितले की कोर्टाला जे 4 मे 2016ला त्यांनी अंडरटेकिंग दिलेलं आहे की ते स्ट्राईकवर जाणार नाही आहेत, मार्डचे डॉक्टर्स आहेत, ते अंडरटेकिंग त्यांनी ब्रीच केलेले आहे, त्यांना इमिजिएटली तुम्ही रिझ्यूम करण्याचे डायरेक्शन्स द्या। असं असताना कोर्टानं सांगितले की त्यावेळेला मर्डचे ॲडव्होकेट पण होते, तर मर्डच्या ॲडव्होकेटनी सांगितले की आम्ही असोसिएशननं कुठल्याही मेंबरला स्ट्राईकवर जाऊ नका असं सांगितलं। इनफॅक्ट ते म्हणत आहेत की आम्ही जाऊ नका म्हणून सांगितलं, तर हे म्हणजे चुकीचं आहे असं म्हणणं, म्हणजे त्यांचा जो स्टँड आहे तो चुकीचा आहे। बिकॉज इंडिव्हिज्युअल जे डॉक्टर आहेत ते मर्डचे मेंबर्स आहेत, तर ते म्हणू शकत नाही की आम्ही त्यांना सांगितलं नाही स्ट्राईकवर जावा आणि ते इंडिव्हिज्युअल मेंबर स्ट्राईकवर जातात। कोर्टाचं बेसिकली हे म्हणणं होतं की तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्हाला पहिल्यांदा सिक्युरिटी प्रोव्हाइड करा आणि मगच आम्ही ड्युटी रिझ्यूम करू, तसं जर असेल तर तुम्ही रिझाईन करा कोर्टाचं, असं अशा शब्दामध्ये कोर्टानं एक दाखवलं त्यांना। कॅमेरामन मंगेशसह मी रामनाथ दवणे, मुंबई।